हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. डिअर स्टुडंट, मी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची क्वेश्चन बँक सॉल्व्ह करून देतोय. आता या क्वेश्चन बँकमध्ये मी तुम्हाला असे टॉपिक कव्हर करून देणार आहे ज्याच्यामध्ये ॲक्च्युली रिॲक्शन्स असतील. आता क्वेश्चन बँकमध्ये जो थेरोटिकल पार्ट दिला आहे तो टॉपिक मी ते कव्हर करत नाही आहे. ज्याच्यामध्ये रिॲक्शन्स आहेत तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळे चॅप्टर्स मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. अपार्ट फ्रॉम दिस फिजिकल केमिस्ट्रीमधले जे क्वेश्चन बँकमधले, महाराष्ट्र क्वेश्चन बँकमधले जे इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स विचारले गेले ते पण मी तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व्ह करून देईल. सो लेट्स कंटिन्यू विथ द चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. क्वेश्चन नंबर 1 आपल्याला विचारला गेला आहे क्वेश्चन बँकमध्ये. सो व्हॉट दॅट क्वेश्चन? लेट मी चेंज द पेन. ओके, क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारला गेला आहे. इथे मी आता क्वेश्चनचा नंबर नाही टाकला आहे, बट लेट्स सी द क्वेश्चन. कंपाऊंड ए विथ मोलेक्युलर फॉर्म्युला C6H5Cl, म्हणजे हे क्लोरोबेन्झिनबद्दल बोलत आहे. C6H5Cl, इट इज फ्युज्ड विथ NaOH ॲट हाय टेम्परेचर अंडर प्रेशर टू गिव्ह कंपाऊंड B. ओके, now this compound B on treatment with hydrochloric acid, there is a formation of C which have a characteristics carbolic order. Next, write the chemical reaction, write the chemical equation in support of this statement. Now name the process and give the uses of compound C. क्वेश्चन 3 मार्क्सचा आहे, टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. बघा, मी तुम्हाला हा क्वेश्चन एक्सप्लेन करतोय. या क्वेश्चनचा आन्सर आपण फाइंड आउट कसं करतोय. पॉईंट नंबर 1, मला पहिली हिंट अशी मिळाली की आपण क्लोरोबेन्झिनचं फ्युजन करतोय, हिटिंग करतोय, स्ट्रॉंग हिटिंग करतोय विथ द हेल्प ऑफ NaOH. सो आय एम गोइंग टू राईट हिअर रिॲक्शन. सगळ्यात पहिल्यांदा मी ते क्लोरोबेन्झिनचा यूज करतोय. सो आय एम गोइंग टू शो हिअर क्लोरोबेन्झिन. या क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन आपण करतो आहे कोणासोबत? सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. आणि टेम्परेचर, हाय टेम्परेचर तुम्हाला सांगितलं आहे. हाय टेम्परेचर, आता बघा, हे मला माहिती आहे की नेमकी रिॲक्शन कुठली आहे, त्याचं नाव काय आहे हे, बट तुम्हाला माहिती नाही आहे. मग सध्या मी ते फक्त असंच मेन्शन करतोय की टेम्परेचर कसं आहे, खूप हाय टेम्परेचर आहे. मी तुम्हाला हवं तर शेवटी नंतर सांगणार आहे की टेम्परेचर आपल्याला किती यूज करायचं आहे. आणि तुम्हाला प्रेशरसुद्धा यूज करायचं आहे. हाय प्रेशरला तुम्ही रिॲक्शन करताय, त्या प्रेशरची व्हॅल्यू किती असते हे ॲट द एंड ऑफ रिॲक्शन तुम्हाला सांगेल, जेव्हा त्या रिॲक्शनचं आपलं नाव समजतं. असं केल्यानंतर क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करतोय तेव्हा तुम्हाला एक प्रॉडक्ट मिळतं सोडियम फिनॉक्साईड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन प्रॉडक्ट सोडियम फिनॉक्साईड, आणि प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळतंय. देर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट. बघा, इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोडियम फिनॉक्साईड फॉर्म झाले, प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला HCl मिळेल. ओके, हे जे काही सोडियम फिनॉक्साईड आहे म्हणजे क्वेश्चननुसार आपल्याला B मोलेक्यूल मिळाला. त्यांचं असं म्हणणं आहे, दिस B मोलेक्यूल on treatment with HCl, dilute HCl. Now this sodium phenoxide is treated with dilute HCl. आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत याची रिॲक्शन करतोय, आणि जेव्हा आपण याचं हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिॲक्शन करणार तेव्हा तुम्हाला C नावाचं कंपाऊंड मिळणार. आणि त्या C नावाच्या कंपाऊंडमध्ये त्याने एक इम्पॉर्टंट हिंट आपल्याला अशी दिली आहे की दॅट C कंपाऊंड हॅव कार्बोलिक ऑर्डर. कार्बोलिक ऑर्डर म्हटल्या आपल्याला समजायला पाहिजे दे आर टॉकिंग अबाउट कार्बोलिक ॲसिड, आणि कार्बोलिक ॲसिडलाच आपण काय बोलतो? फेनॉल. किंवा ते माहिती जरी नसेल तरी दिस कंडिशन इज मोर दॅन इनफ की आपण सोडियम फिनॉक्साईड जेव्हा डायल्यूट HCl ॲड करतो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन फिनॉल. ओके, चला, जेवढा क्वेश्चन त्यांनी विचारलाय त्या क्वेश्चनचा आपण आन्सर दिला आहे. बाय प्रोडक्ट तुम्हाला NaCl मिळतंय. आता त्यांनी सांगितले की तुम्ही जे डिस्कशन केलं त्यासाठी केमिकल रिॲक्शन लिहून दाखवा. ती रिॲक्शन आपण लिहून दाखवली. सेकंड, 1 मार्काचा क्वेश्चन विचारलाय, राईट द नेम ऑफ प्रोसेस. ओके, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण नाव दिले, दिस इज अन डोज प्रोसेस. या प्रोसेसला आपण काय बोलतो? डो प्रोसेस. या प्रोसेसचं नाव जरी तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळतोय. आणि त्यांनी विचारले की जे काही कंपाऊंड C तयार झालंय म्हणजे फेनॉल, त्या फेनॉलचे तुम्हाला फक्त युजेस मेन्शन करायचे. तर फेनॉलचे युजेस टेक्स्टमध्ये तुम्हाला ऑलरेडी दिले आहेत, ते आता इथे डिस्कस करण्याची आवश्यकता नाही. दिस इज क्वेश्चन नंबर 1 विच इज व्हेरी सिम्पल. ठीक आहे. सो गाईज, आय एम ऑल्सो एज्युकेटेड ऑन अनअकॅडमी. तुम्हाला बाकीचे बरेचसे क्वेश्चन मी आज सॉल्व्ह करून देणार आहे. अल्कोहोलचे मॅक्झिमम रिॲक्शन आपण कंटिन्यू करूया. कंटिन्यू करण्याच्या आधी हिअर इज अ अनअकॅडमी. इथे आत्तापर्यंत मागच्या 30 डेजमध्ये, 30 डेज म्हणण्यापेक्षा मी मागचे 90 डेज कन्सिडर करतो. लास्ट 90 डेजमध्ये तर मी तुमचे टोटल ऑलमोस्ट जे फ्री क्लासेस घेतले, 30 डेजमध्ये मी तुमचे 30 फ्री क्लासेस घेतो.
हे खूप मुलांना कमी माहिती आहे. ओके, मुलांना हे माहितीच नाही आहे की एवढे क्लासेस मी तुमचे घेतो आहे जे ॲब्सोल्युटली फ्री आहेत. तुमचा 90% सिलेबस मी कव्हर केला आहे अनअकॅडमी स्पेशल क्लासेसवरती, जो तुम्हाला ॲब्सोल्युटली फ्री होता. ओके, तुम्ही हा चान्स घालून दिला असेल तरीही तुम्ही या लेक्चरचे रेकॉर्डेड सेशन बघू शकताय. ओके, चला, तुम्हाला अनअकॅडमीचे फीचर्स काय आहेत? सध्या कोरोना लॉकडाऊन सुरू आहे, प्रत्येकजण आपल्या घरीच बसून आहे, क्लासेस बंद आहे, स्कूल्स कॉलेज बंद आहे. तुम्ही तुमच्या घरी बसून कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही हे लेक्चर अटेंड करू शकता आहे सेफली. तुम्हाला सगळ्या कोर्सेसला ॲक्सेस मिळतो आहे. टॉप एज्युकेटर तुम्हाला टीच करताय, तुमचा सगळा सिलेबस कव्हर होतो आहे. ओके, तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन असतात, लाईव्ह टेस्ट सिरीज असतात, सगळं स्टडी मटेरियल दिलेलं असतं. काही इम्पॉर्टंट बेनिफिट्स आहे या प्लस घेतल्याचे, जे टॉप एज्युकेटर्स आहेत ते तुम्हाला गाईड करताय. ओके, महत्त्वाचं, त्यांनी ज्या बॅचेस क्रिएट केल्या आहे त्या सगळ्या बॅचेसला तुम्ही एनरोल करू शकताय आणि त्या बॅचेसमध्ये कव्हर होणारे सगळे लेक्चर्स तुम्हाला मिळतील, तर तुम्ही प्लस घेण्याचा विचार करू शकताय. ओके, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, यू आर नॉट अफोर्डेबल टू प्लस, यू कॅन वॉच माय स्पेशल विच इज ॲब्सोल्युटली फ्री. ओके, हिअर इज अ टीम ऑफ एज्युकेटर्स हू विल गाईड यू. आय एम हिअर फॉर केमिस्ट्री. इम्पॉर्टंट बघा, इथे तुम्हाला 4 बॅचेस दिले आहेत: द्रुत अभ्यास बॅच, संकल्प बॅच, युक्ती बॅच, उत्कर्ष बॅच. या बॅचेसला तुम्ही एनरोल करा, तुम्हाला सगळ्यांचे क्लासेस ॲब्सोल्युटली बघता येतील. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुमचे डेली T20 टेस्ट सिरीज असते, जी 20 मिनिट्समध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असते. मंडे टू फ्रायडे तुम्हाला टेस्ट द्यायचे आहे रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टच्या. आणि जर तुम्हाला प्लस घ्यायचा असेल, एक्स्ट्रा 30 क्लासेसचा, 30+30 असे क्लासेस तुम्हाला माझे अटेंड करायचे असतील, तर तुम्ही अनअकॅडमी प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकताय. तुम्हाला कोड यूज करायचे आहे जगदीश वाघ, त्यात तुम्हाला डिस्काउंट मिळतो 10%. ओके, चला, तुम्ही कनेक्टेड राहा ऑन यूट्यूब चॅनल, ऑन टेलिग्राम, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑलरेडी दिली आहे, ऑल्सो ऑन द फेसबुक. सो लेट्स कंटिन्यू विथ सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज सेकंड क्वेश्चन? क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला. 1 मिनिट. क्वेश्चन असलेला, राईट द प्रिपरेशन ऑफ इथेनॉल फ्रॉम मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आपल्याला इथेनॉल बनवायचं आहे, कोणापासून बनवायचं आहे? मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड पासून. लेट मी चेंज द पेन. 1 मिनिट. ओके, चला, तुम्हाला राईट द प्रिपरेशन ऑफ इथेनॉल फ्रॉम मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. राईट द रिॲक्शन बिटवीन इथेनॉल अँड ॲसिटिक ॲसिड. 2 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो त्यातला मी पहिला पार्ट सॉल्व्ह करतोय. ही रिॲक्शन कशी दिली बघा. प्रिपरेशन ऑफ इथेनॉल, तुम्हाला इथेनॉल बनवायचं आहे कोणापासून? मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड पासून. मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड इज अन ग्रिग्नार्ड रिएजंट, तो आपण इथे मेन्शन करू. मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड, दॅट इज CH3MgI. ओके, जेव्हा तुम्ही मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड यूज करतात, ग्रिग्नार्ड रिएजंट यूज करता, तेव्हा कंडिशन अशी असते ड्राय इथर. इथे आपण काय यूज करतो? ड्राय इथर. आता मेन आपलं टार्गेट आहे, आपल्याला इथेनॉल मिळवायचं आहे आणि इथेनॉलमध्ये 2 कार्बन असतात आणि तुम्ही ॲड करताय ग्रिग्नार्ड रिएजंट, त्यात एकच कार्बन आहे. याचा अर्थ आपल्याला रिॲक्टंट साईडला एकच कार्बनचा अल्डिहाइड यूज करायचा आहे. मग 1 कार्बनचा अल्डिहाइड कुठला असतो? ऑब्व्हियसली फॉर्मल्डिहाइड. सो आय एम गोइंग टू टेक हिअर फॉर्मल्डिहाइड. इथे आपण यूज करतोय कोणाचा? फॉर्मल्डिहाइडचा. आता रिॲक्शन बघा कशी होते एक्झॅक्टली. हा जो काही मिथिल ग्रुप आहे, दिस मिथिल ग्रुप विल अटॅक ऑन दिस कार्बोनिल कार्बन. जेव्हा त्याचा अटॅक होणार, ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार, इथे निगेटिव्ह चार्ज येणार आणि जसा त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज येणार, तर हा जो काही पॉझिटिव्ह MgI ग्रुप आहे तो ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होणार. मग झालं काय नेमकं? देर इज अ फॉर्मेशन ऑफ HCH. इथे अटॅक केला आहे CH3 ग्रुपने आणि वरच्या साईडला काय होणार? OMgI. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. ओके, या मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आपल्याला करायचं आहे ॲसिड हायड्रोलिसिस. ॲसिड हायड्रोलिसिस आपण कसं करतोय? ॲसिडिक मीडियम इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ वॉटर आपण असं मेन्शन करू. ओके, जेव्हा आपण ही रिॲक्शन करणार तेव्हा सिम्पल एक चेंज करावा लागतो. चेंज असा करावा लागतो आपल्याला. 1 मिनिट, लेट मी चेंज पेन. ओके, हा जो काही MgI ग्रुप आहे याला आपण रिमूव्ह करायचं आहे, याला सबस्टिट्यूट करायचं आहे आणि त्याच्या जागेवरती आपल्याला हायड्रोजनला ॲड करायचं आहे. अशी प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट कसं दिसेल? HCH, डाऊन साईड देर इज अ CH3 आणि वरच्या साईडला कोण असणार आहे? OH तयार होणार. आपण सिम्पली काय केलं आहे? या MgIला रिमूव्ह केलं आहे, त्याच्या जागेवरती आपण हायड्रोजन ॲड केलं आहे. मग तुम्हाला मिळालं आहे इथेनॉल. इथेनॉल प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळेल? MgI अँड OH. आपल्याला बाय प्रोडक्ट विचारल्याने आपल्याला काय विचारलं आहे? इथेनॉल बनवायचं आहे. मग त्यांनी तेच विचारलं आहे, हाऊ वी कॅन प्रिपेअर इथेनॉल बाय युझिंग मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तुम्हाला ही रिॲक्शन फक्त लिहून द्यायची फॉर 1.5 मार्क्स ऑर मे बी फॉर 1 मार्क्स. पुढचा क्वेश्चन विचारलाय त्याच सेटमधला. मी इथलं आधी लेट मी क्लिअर दिस. हा क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे. तुम्ही हो त्याचा आधी स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला पुढचा क्वेश्चन एक्सप्लेन करतोय. ओके, डन. सो लेट मी क्लिअर दिस. त्यातला सेकंड क्वेश्चन बघा काय विचारलाय. राईट
द रिएक्शन बिटवीन इथेनॉल अँड ॲसिटिक ॲसिड. इथेनॉल आणि ॲसिटिक ॲसिडमधली आपल्याला रिॲक्शन करायची. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू शो हिअर इथेनॉल दॅट इज CH3CH2OH प्लस तुम्हाला वापरायचं आहे ॲसिटिक अनहायड्रेट. अनहायड्रेट आपण प्रेझेंट कसं करतो? आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर अनहायड्रेट CH3 C डबल बॉन्ड O C double bond O and CH3. This is an acetic anhydride. याला आपण सिम्पली अनहायड्रेट शब्द वापरला चालतो. आता जेव्हा या ॲसिटिक अनहायड्रेटची आणि अल्कोहोलची रिॲक्शन होते तेव्हा एक्झॅक्टली काय होत असतं? O आणि H यांच्यातला बॉन्ड ब्रेक होतोय आणि कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यातला सुद्धा बॉन्ड ब्रेक होतोय. हे बॉन्ड ब्रेकिंग होत असताना बघा एक्झॅक्टली रिॲक्शन कशी होते. तुम्हाला हा जो काही ग्रुप आहे असिल ग्रुप, या असिल ग्रुपला जोडायचं आहे इथल्या इथॉक्सी ग्रुपसोबत. सो तुम्हाला प्रॉडक्ट दिसायला असं दिसणार CH3 CH2O हा झाला इथॉक्सी ग्रुप. त्या इथॉक्सी ग्रुपला अटॅच करायचं आहे C डबल बॉन्ड O CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय मिळणार? बाय प्रोडक्ट तुम्हाला हा एक मॉलिक्युल मिळतोय. ओके, हा कार्बोक्सिलेट आयन कंबाईन होणार इथल्या हायड्रोजन सोबत. सो द बाय प्रोडक्ट इज ॲसिटिक ॲसिड CH3 C डबल बॉन्ड O OH. ठीक आहे, इथे जे काही कंपाऊंड फॉर्म झालं आहे या कंपाऊंडचं आपण नाव इथे मेन्शन करतोय. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज, ज्याला आता मी सर्कल केला आहे तो आहे इथिल ग्रुप. इथिल इथॅनॉइट. इथिल इथॅनॉइट इज द मॉलिक्यूल. देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथिल इथॅनॉइट बाय युझिंग मिथेनॉल अँड ॲसिड अनहायड्रेट. ओके, दिस इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्रोसीड फॉर द नेक्स्ट वन. मुलांनो आजच्या व्हिडिओची लेंथ जास्त असेल, सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू अल्कोहोल फेनॉल इथर मधले. सो लेट्स प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ कार्बोलिक ॲसिड. कार्बोलिक ॲसिड बनवायचं आहे म्हणजेच आपल्याला फेनॉल बनवून दाखवायचं आहे. म्हणजे आपण बनवणार आहेत फेनॉल. प्रिपरेशन ऑफ कार्बोलिक ॲसिड फ्रॉम ॲनिलीन. ओके, आणि मग पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. आधी या एका क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करून घेऊ. क्वेश्चन असा आहे की तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे कार्बोलिक ॲसिड, बनवायचं आहे फेनॉल. फेनॉलला बनवायचं आहे कोणापासून बनवायचं आहे? देर इज अ यूज ऑफ ॲनिलीन. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर ॲनिलीन. आपण इथे NH2 मेन्शन केलं आहे. ओके, NH2 आणि तो बेन्झिनला अटॅच आहे म्हणजे आपण ॲनिलीनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे. या ॲनिलीनपासून तुम्हाला फेनॉल बनवायचं आहे. ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. रिॲक्शन करायची कशी? या केसमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. NaNO2 ला बोलतात नायट्रस ॲसिड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड इथं मेन्शन केलं आहे. ॲट कोल्ड कंडिशन. कोल्ड कंडिशन म्हणजे 273 केल्विन टेम्परेचर जे असतं 0 डिग्री सेल्सिअसला. NaNO2 HCl कोल्ड कंडिशनला एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि याच्यापासून तुम्हाला मॉलिक्यूल मिळतोय HNO2 मॉलिक्यूल. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन HNO2 मॉलिक्यूल. ओके, याला आपण इन सिटू असं सुद्धा शब्द वापरतो. याचा अर्थ एकाच बिकरमध्ये आपण NaNO2 घेतलंय प्लस HCl घेतलंय, त्यांच्यापासूनच तुम्हाला प्रॉडक्ट मिळतंय HNO2. आता रिॲक्शन होते कशी? जेव्हा हे दोन मॉलिक्यूल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या केसमध्ये नायट्रोजनमध्ये स्ट्रॉंग इंटरॅक्शन होतंय म्हणजे दोघं नायट्रोजन एकमेकांना जोडले जातात. या मॉलिक्यूलमधला इथला नायट्रोजन आणि HNO2 मधला हा नायट्रोजन दोघंही एकमेकांना जोडले जातात. ते जोडण्यासाठी मला इथल्या दोघंही हायड्रोजनला काढणं गरजेचं आहे. मग मला इथे एक इंटरमिडिएट मिळतो. तो इंटरमिडिएट मी कसा दाखवतो चेक करा. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. HNO2 मधला हा जो काही HNO2 मधला आहे याच्यातला नायट्रोजन तुम्हाला घेऊन जायचं त्या ॲनिलीन मधल्या नायट्रोजनकडे. मग तो आपण दाखवणार कसं? N ट्रिपल बॉन्ड N. याच्यावरती याचे बॉन्ड वाढले म्हणजे प्लस चार्ज येणार आणि जसं की याच्या प्लस चार्ज येणार तर हा HCl मधल्या क्लोरीनला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. इथे आपण मेन्शन करणार Cl मायनस. हे जे काही इंटरमिडिएट फॉर्म झालं आहे याला आपण नाव देतो बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. इथं जो मॉलिक्यूल फॉर्म झाला आहे द नेम ऑफ मॉलिक्यूल इज बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. दिस इज अन बेन्झीन डायअझोनियम क्लोराईड. ओके, या बेन्झीन डायअझोनियम क्लोराईडचं आपल्याला करायचं आहे हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस करून आपण त्याला हीट करतोय. वन्स वी डू हायड्रोलिसिस देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन फिनॉल. जेव्हा फिनॉल तयार होणार, फिनॉल तयार होत असताना तुम्हाला कुठला गॅस इव्हॉल्व होणार आहे? नायट्रोजन गॅस होईल. कसं इव्हॉल्व झालं बघा. इथे सिम्पली हा जो काही OH ग्रुप आहे हा OH ग्रुप या कार्बनवरती अटॅक करतोय. इथले इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील, प्लस चार्ज निघून जाणार. एकदा की प्लस चार्ज निघाला निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार नाही म्हणजे नायट्रोजन गॅस इथून काय होणार? फ्री होणार. नायट्रोजन गॅस आहे इन द फॉर्म ऑफ बबल्स तिथून काय होणार? इव्हॉल्व. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन फिनॉल. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन फिनॉल. या क्वेश्चनचा सेकंड पार्ट आपण सॉल्व्ह करू. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऑन कार्बोलिक ॲसिड. जर आपण फेनॉलमध्ये जर कार्बोलिक ॲसिड ॲड केलं
सॉरी फेनॉलमध्ये जर आपण सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं ॲट 373 तर तुम्हाला प्रोडक्ट काय मिळणार. ही रिॲक्शन खूप महत्त्वाची आहे. मी तुम्हाला ही रिॲक्शन सॉल्व्ह करून देताना 373 ही खूप महत्त्वाची कंडिशन त्यांनी सांगितली, कारण या रिॲक्शनचं 293ला वेगळं प्रोडक्ट मिळतं आणि 373ला वेगळं प्रोडक्ट मिळतं. तर क्वेश्चनमध्ये केअरफुली बघून घ्या की तुम्हाला टेम्परेचर किती दिलं आहे. सो लेट स्टार्ट विथ दिस क्वेश्चन. याचा आपण आन्सर सॉल्व्ह करूया. बघा, पुन्हा आपल्याला फेनॉल इथे प्रेझेंट करायचं आहे. सो लेट मी प्रेझेंट हिअर फेनॉल. आपण इथे फेनॉल दाखवलं आहे. या फेनॉलमध्ये आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं आहे, जे आपण प्रेझेंट करताना ॲक्च्युली सल्फ्युरिक ॲसिडचा आपण फॉर्म्युला काय लिहितो, H2SO4. बट अंडरस्टँडिंग पर्पजसाठी मी याचा फॉर्म्युला असा मेन्शन करतोय, OHSO3H. OHSO3H. आणि जेव्हा आपण 373 केल्विनला आपण याला हीट करतो तेव्हा तुम्हाला फक्त एकच प्रोडक्ट मिळतं, दिस इज पॅरा प्रोडक्ट. हा जो काही SO3H ग्रुप आहे, हा SO3H ग्रुप अटॅक करतो पॅरा पोझिशनला. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड विच इज लुक लाईक दिस. इथे आपण बेन्झिन दाखवलं आहे आणि बेन्झिनच्या पॅरा पोझिशनला आपण कुठला ग्रुप दाखवला आहे, SO3H. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन H2. तर लक्षात घ्या, हा जो मॉलिक्यूल आहे, द नेम ऑफ मॉलिक्यूल इज पी फेनॉल सल्फोनिक ॲसिड. या मॉलिक्यूलचं नाव काय आहे, द नेम ऑफ मॉलिक्यूल इज पी फेनॉल सल्फोनिक ॲसिड. इट इज सल्फोनिक ॲसिड. आणि जर सेम रिॲक्शन मी तुम्हाला विचारली असते, फक्त मी तुम्हाला टेम्परेचर 293 दिलं असतं तर तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट मिळालं असतं, ओ फेनॉल सल्फोनिक ॲसिड. तर लक्षात घ्या, 373ला पॅरा प्रोडक्ट मिळतं आणि 293ला तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट मिळतं. ठीक आहे. नाउ प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन असं विचारलाय, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट ऑन पेंटेन 3 इनल. आणि तुम्हाला दिलं आहे रिएजंट H2Ni आणि LiAlH4. खूप स्पेसिफिक रिॲक्शन आहे. बघा रिॲक्शन कशी होते. सगळ्यात पहिल्यांदा मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे पेंट 3 इनलचं. पेंट 3 इनल प्रेझेंट कसं करायचं, CH3 CH डबल बॉन्ड CH आणि 1 2 3 4. एक मिनिट, लेट मी क्लिअर दिस. मला 5 कार्बन पाहिजे. टोटल कार्बन किती पाहिजे आपल्याला, 5 कार्बन. लेट मी क्लिअर दिस. सो 5 कार्बन मी आधी दाखवून देतोय, 1 2 3 4 अँड 5. 5th कार्बनला आहे अल्डिहाइड ग्रुप. ओके, अल्डिहाइड ग्रुप. आणि 3rd कार्बनला डबल बॉन्ड आहे, 1 2 अँड 3. 3rd कार्बनला काय आहे, डबल बॉन्ड. रेस्ट ऑफ द पार्ट इज जस्ट बॅलन्सिंग. सो आय एम गोइंग टू राईट हिअर CH3 CH अगेन CH CH2 अँड येस. हा जो मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल कुठला आहे, द मॉलिक्यूल इज पेंट 3 इनल. ओके, इट्स अन अल्डिहाइड, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे. सो याच्यामध्ये जेव्हा मी हायड्रोजन ॲड करणार इन प्रेझेन्स ऑफ निकेल, दिस इज कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. कॅटॅलिटिक हायड्रोजन कसं होतं की हे दोघंही हायड्रोजन या अल्डिहाइड ग्रुपला रिड्यूस करतात, ॲट द सेम टाइम या अनसॅच्युरेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्डला सुद्धा ते रिड्यूस करतात. डबलचं कन्वर्ट सिंगलमध्ये, म्हणजे इन शॉर्ट अल्डिहाइड ग्रुप आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड या दोघांच्या अक्रॉस तुम्हाला हायड्रोजन ॲड करायचे. हायड्रोजन ॲड केल्यानंतर तुम्हाला मॉलिक्यूल या टाईपचं दिसणार, CH3 CH2 सिंगल बॉन्ड CH2, नेक्स्ट पार्ट इज CH2. आणि जेव्हा या कार्बनला इथे तुम्ही एक हायड्रोजन जोडता आहात, सायमल्टेनियसली इथल्या ऑक्सिजनला तुम्ही एक हायड्रोजन जोडताय. जेव्हा तुम्ही असे 2 हायड्रोजन जोडणार तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप मिळणार CH2OH. देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन CH2OH. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झाला, द नेम ऑफ मॉलिक्यूल इज पेंटेन 1 ऑइल. ओके, आता लक्षात घ्या, आपण हायड्रोजन वापरला तर त्याने अल्डिहाइडला आणि अनसॅच्युरेशन म्हणजे डबल बॉन्डला सुद्धा काय केलं, रिड्यूस करून टाकलं. पण सेम जर मॉलिक्यूल मी तुम्हाला यूज करून घेतलं आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 C डबल बॉन्ड OH. समजा मी सेम मॉलिक्यूल वापरला आहे, पण त्याच्यामध्ये आता मी रिएजंट कुठलं वापरतोय, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. इट्स अ बेस्ट रेड्युसिंग एजंट इन प्रेझेन्स ऑफ दॅट इज ॲसिड हायड्रोलिसिस. ओके, तर लक्षात घ्या, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेटपासून जे काही नेसंट हायड्रोजन मिळत आहे, दे आर कॅपेबल टू रेड्यूस ओनली अल्डिहाइडिक ग्रुप, नॉट अनसॅच्युरेशन. तो अनसॅच्युरेटला ब्रेक करत नाही. डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिटेन होतो, तो डबल बॉन्ड ब्रेक होत नाही. मग ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. जर समजा आपल्याला असा अल्कोहोल हवा आहे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, तर आपण त्याचं हायड्रोजनेशन करू शकत नाही, कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. पण तुम्हाला डबल बॉन्ड पण हवा असेल, तुम्हाला लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट वापरणं गरजेचं आहे. सो रिॲक्शन फक्त या अल्डिहाइडच्या ठिकाणीच होणार. इथे तुम्हाला ॲड करायचं आहे एक हायड्रोजन, इथे सुद्धा ॲड करायचं आहे एक हायड्रोजन. मग तुम्हाला प्रोडक्ट दिसायला असं दिसणार, CH3 CH डबल बॉन्ड CH, नेक्स्ट पार्ट इज CH2
आफ्टर दॅट देर इज अ CH2 अँड OH. दोघांमधला फरक लक्षात घ्या. इथे डबल बॉन्ड होता तो ब्रेक झालाय, सिंगल बॉन्ड झालाय. इथला डबल बॉन्ड रिटेन झालाय, तो ब्रेक झालेला नाहीये. सो द नेम ऑफ कंपाऊंड इज इट इज अन प्रोप. 1 minute. This is an prop 1 2 3 prop 3 en 1 al 1 oil. So the name of compound is prop 3 en 1 oil. This is an IUPAC name of this compound. चला हा एक क्वेश्चन झालाय. नाउ विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघू काय दिलाय. राइट द रिएक्शन विच इन्व्हॉल्व द प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आपल्याला काय करायचं आहे, असे केमिकल रिएक्शन लिहून द्यायचे ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत कोणाला, फेनॉलला. कोणापासून बनवायचं आहे, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. सो लेट स्टार्ट विथ द रिएक्शन. आपल्याला बेन्झीन सल्फोनिक ऍसिड प्रेझेंट करावं लागेल आधी. सो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आपण प्रेझेंट करतो SO3H. ओके, दिस इज अन बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. या बेन्झोनिक सल्फोनिक ऍसिड पासून बनवायचं आहे फेनॉल. कसं बनवतो आपण त्याच्यापासून फेनॉल, सगळ्यात पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला इथे ऍड करायचं असतं NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड आपण ऍड करतो. Once we add here sodium hydroxide, this hydrogen is substituted by sodium. मग नवीन मॉलिक्यूल तुम्हाला कसा दिसतोय. सो देर इज अ न्यू SO3Na. इन्स्टेड ऑफ हायड्रोजन आपण कोण आणलाय आता तिथे, Na आणलाय. रिमेनिंग पार्ट इज सेम. हा जो मॉलिक्यूल आपण आता तयार केलाय, या मॉलिक्यूलला आपण नाव देऊ शकतोय दिस इज अ सोडियम बेन्झीन सल्फोनेट. ठीक आहे, आय एम गोइंग टू राईट हिअर नेम सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सोडियम बेन्झीन सल्फोनेट फॉर्म झाला. ओके, आता हे जे काही सोडियम बेन्झीन सल्फोनेट फॉर्म झालंय, आपल्याला हाय टेम्परेचरला पुन्हा सोडियम हायड्रॉक्साईड ऍड करायचं आहे. हाय टेम्परेचरला दॅट इज NaOH आपण ऍड करतोय आणि टेम्परेचर इज अबाउट 573 केल्विन टेम्परेचर. ओके, 573 केल्विन टेम्परेचरला जेव्हा आपण त्याला हीट करणार, तर आता बघा प्रोसेस काय होते. नाउ दिस कम्प्लीट ग्रुप इज गोइंग टू रिप्लेस बाय ONA. हा जो काही ONA आहे त्याला आपल्याला ऍड करायचं आहे इन्स्टेड ऑफ SO3Na. SO3Na ला रिप्लेस करा, त्याच्या जागेवरती फक्त ONA ऍड करा. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन फेनॉक्साइड. इथे फेनॉक्साइड फॉर्म झालंय. या फेनॉक्साइडमध्ये जेव्हा आपण डायल्यूट HCl ऍड करणार, ही रिएक्शन आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी सॉल्व्ह केली होती. जेव्हा आपण डायल्यूट HCl ऍड करणार, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन फेनॉल. ही थोडीशी मोठी रिएक्शन आहे, पण ठीक आहे, बोर्डने विचारली आहे तर आपल्याला ती सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. एक्झामसाठी ती महत्त्वाची असेल. आपल्याला इथे OH ऍड केला आहे. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट NaCl. अशा पद्धतीने आपण रिएक्शन मी तुम्हाला इमिजिएटली लगेच तुम्हाला अजून एक व्हिडिओ अवेलेबल करून देणार, ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोल फेनॉल इथरचे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. मुलांनो, क्वेश्चन बँक खूप रॅपिडली घेण्यात काही अर्थ नाही. मी तुम्हाला क्वेश्चन बँक इन डिटेल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, व्हिडिओज जास्त होतील काही फरक पडत नाहीये. ओके, पण आपण क्वेश्चन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. बी कनेक्टेड विथ मी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बाकीच्या क्लासेसचे लिंक्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. टेलिग्रामची पण लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. सो स्टे ट्यून्ड विथ मी. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर वॉचिंग.